हरे कृष्ण। जय राधा माधव कुंज बिहारी, 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जनरंजनाय, नंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजनाय, जन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजनाय, नंदन व्रज जनरंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी। श्री श्री राधा गोपाल भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने, नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं पुन्हा एकदा आजच्या आपल्या भागवतम क्लासमध्ये विशेष स्वागत आहे. तर आपण भगवान श्रीकृष्णांच्या द्वारका लीलेवर चर्चा करत आहोत. आणि काल आपण पाहिलं की राजसूय यज्ञ करण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णांच्या मदतीने भीमाच्या द्वारे जरासंधाचा कसा वध होतो हा प्रसंग आपण काल पाहिला. आणि मग जरासंधाचा वध झाल्यानंतर त्याचा जो पुत्र होता सहदेव त्याला तिथली राजा बनवलं जातं आणि जरासंधाने बंदी बनवलेले 20,800 जे राजा किंवा राजकुमार होते त्यांना मुक्त केलं जातं. आणि भगवान श्रीकृष्ण सर्व काही त्यांची व्यवस्था करतात, त्यांची स्नान करण्याची, त्यांचे सुंदर वस्त्र परिधान करण्याची, भोजन करण्याची किंवा त्यांच्या राज्यामध्ये परत जाण्यासाठी रथांची, या सर्वांची व्यवस्था कृष्ण त्या ठिकाणी करतात आणि त्यांना सन्मानित करून फार आदराने त्यांच्या राज्यामध्ये पाठवलं जातं. आणि कृष्ण जेव्हा इंद्रप्रस्थमध्ये परत येतात, कृष्ण, अर्जुन आणि भीम, तर ते प्रत्येकजण आपापले शंख विजयाचा एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी वाजवतात. आणि त्या शंखाचा ध्वनी ऐकल्यानंतर सर्व इंद्रप्रस्थ वासी आणि युधिष्ठिर महाराज फार प्रसन्न होतात, फार आनंदित होतात. आणि युधिष्ठिर महाराज तर एवढे भावविवर होतात की त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतं. का? कारण त्यांच्याकडून जे पण काही विशेष कार्य होत आहेत तर त्या प्रत्येक कार्यामध्ये कृष्णांचं सहाय्य त्यांना मिळत आहे आणि म्हणून तर ते कार्य करू शकत आहेत आणि याची पूर्णतः त्यांना जाण होती. आणि म्हणून त्यांच्या हृदयातून प्रेमाच्या भावनेने त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तर पहा, या जरासंधाला मारणं किंवा पराजित करणं हे खरोखर पांडवांना शक्य नव्हतं, परंतु भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबत असल्यामुळे ते हा विजय प्राप्त करू शकले. किंवा आपण याच्या अगोदर पण बघितलेलं आहे की जेव्हा पांडवांना लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला किंवा या राजसूय यज्ञानंतर आता त्यांना दूध किडीमध्ये हरवलं जातं, द्रौपदीचा प्रसंग येतो, द्रौपदीला वस्त्रहरण करण्याचा प्रसंग किंवा महाभारताच्या युद्धाचा प्रसंग, त्या प्रत्येक वेळेला कृष्णाने काय केलेलं आहे, पांडवांचं रक्षण केलेलं आहे. आणि याची जाण पूर्णतः पांडवांना होती, कारण महाभारताच्या युद्धामध्ये पण भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य आहेत, तर यांना पांडवांना ह्या भीष्म पितामह किंवा द्रोणाचार्यांना पराजित करणं वास्तविक शक्य नव्हतंच, परंतु फक्त कृष्णांच्या कृपेमुळे, कृष्णांच्या सहाय्यामुळे ते सर्वांना पराजित करू शकले. आणि जर महाभारताच्या युद्धामध्ये पाहाल तर प्रत्येक जे प्रमुख योद्धे आहेत त्यांना मारण्यासाठी किंवा त्यांचा वध करण्यासाठी कृष्णांचं सहाय्य पांडवांना मिळालेलं आहे. जसं भीष्म पितामह असतील तर भीष्म पितामहांचा पण पाडाव कृष्णांच्या सहाय्याशिवाय किंवा कृष्णांच्या मदतीशिवाय झाला नाही, किंवा द्रोणाचार्यांचा पाडाव असेल किंवा कर्णाचा वध करणं असेल. कर्णाच्या वधाच्या वेळेला पण भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला प्रोत्साहित करतात. किंवा दुर्योधनाचा वध असेल, कारण दुर्योधनाचं शरीर तर पूर्ण पोलादप्रमाणे बनलं होतं, परंतु कृष्णांच्या हस्तक्षेपामुळेच त्याचा जे मांडीचा भाग होता तो काय राहतो, सामान्यपणे जसा होता तसा राहतो. आणि त्या ठिकाणीच कृष्णाच्या मदतीने भीम काय करतो, आघात करतो आणि दुर्योधनाचा अंत करतो. तर या प्रत्येक कार्यामध्ये कृष्णाचे सहाय्य मिळाल्यामुळेच त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. किंवा जयद्रथ होता, तर अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली होती की सूर्यास्तापर्यंत मी जयद्रथला मारेन, अन्यथा अग्नीमध्ये प्रवेश करेन. तर त्या दिवशी पण अर्जुन जर कृष्णाचं सहाय्य मिळालं नसतं तर जयद्रथला मारू शकले नसते. तर प्रत्येक वेळेला कृष्णांच्या सहाय्यानेच पांडवगण एवढं श्रेष्ठ कार्य करू शकले. आणि पांडवांच्या द्वारे भगवान दाखवत आहेत की पहा, आपल्या जीवनामध्ये भरपूर काही अशी कार्य असतात जे आपल्याला स्वतःच्या शक्तीवर करणं पूर्णतः अशक्य असतं. मग आपल्या जीवनामध्ये काय आपण पांडवांसारखे फार मोठमोठे कार्य करणार नाही, कारण आपण फार तुच्छ जीव आहोत. परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही ना काही आपले कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक कार्य असतात, भक्तीची कार्य असतात आणि ते करणं आपल्याला वास्तविक अशक्य असतं. परंतु पांडवांप्रमाणेच आपण जर कृष्णाचा आश्रय घेतला, त्यांना शरणागत झालो, तर पांडवांच्या प्रमाणेच आपण पण कृष्णांच्या सहकार्याने, मदतीने आपल्या जीवनामध्ये भरपूर काही वेगळ्या गोष्टींमध्ये यश प्राप्त करू शकतो. परंतु पांडवांप्रमाणे आपण पूर्णतः त्यांच्यावर आश्रित असलं पाहिजे. पांडवांचं सर्वात चांगलं पात्रता काय होती की त्यांच्यावर कितीही संकट आले, त्यांना कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, तर कधीही त्यांनी भगवंतांना दोष दिला नाही किंवा भगवंतांची जी भक्ती आहे त्याची तीव्रता त्यांनी कमी केली नाही. तर असंच आपल्या जीवनामध्ये पण असलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आपल्या पूर्वकर्मानुसार भरपूर काही प्रतिकूल स्थिती
वेगवेगळे संकट दुःख येत राहतील भक्तीमध्ये आल्यानंतरही. का? कारण भक्तीमध्ये आलो म्हणजे काय, आपलं थोड्या कालावधीमध्ये 1-2-3 महिन्यामध्ये 2-4 वर्षामध्ये लगेच आपलं संचित संपणार नाही. आपलं संचित फार अनादी काळापासूनचं आहे. त्याला थोडा वेळ लागेल. मग तो वास्तविक गंभीर किंवा तीव्र भक्त आहे, जो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या संचितानुसार, प्रारब्धानुसार जे पण काही येत आहे त्याला सहन करत आहे आणि भगवंताप्रती कृतज्ञतेचा भाव ठेवून आणखी तीव्रतेने भक्ती त्याची करतच राहत आहे. तर तो वास्तविक गंभीर आणि तीव्र भक्त आहे. आणि भगवंत मग त्याला काय करतात, पांडवांप्रमाणे सहाय्य करतात. आणि हे पांडवांना माहित होतं, युधिष्ठिर महाराजांना माहित होतं, म्हणून तर युधिष्ठिर महाराज कृष्णांच्या प्रती एवढे समर्पित होते. किंवा हा प्रसंग झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कृष्ण आम्हाला किती वास्तविक सहाय्य करतात. आणि म्हणून तर पांडवांनी पूर्ण वेगवेगळ्या कार्यांमध्ये विजय प्राप्त केला. जसं गुजरातमध्ये एक म्हण आहे, आपण नेहमी सांगतो, मारे कृष्ण राके कृष्ण मारे को, मारे कृष्ण राके को. की ज्याला कृष्ण ज्याचं रक्षण करू इच्छितात किंवा ज्याला कृष्ण विजय प्रदान करू इच्छितात, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी पराजित पण करू शकत नाही. आणि ज्याला कृष्ण मारणार आहेत किंवा ज्याला कृष्ण पराजित करणार आहेत, त्याला कोणी वाचवूही शकत नाही आणि त्याला पराजयापासून कोणी म्हणजे थांबवू पण शकत नाही. मग हे कृष्णांचे म्हणजे एक कृपा आहे भक्तांवर. परंतु त्या कृपेसाठी आपल्याला मूल्य मोजावं लागतं. ते मूल्य म्हणजे काय? समर्पित प्रेममय सेवेचं मूल्य. आणि ते मूल्य आपण दिलं तर भगवंत पांडवांप्रमाणे पण आपल्याला पण मदत देतील. आणि बघा, कृष्णाने ह्या एकाच कार्यातून किती उद्देश साध्य केले. कारण जेव्हा ते द्वारकेमध्ये होते तर त्यांच्याकडे त्या राजांचा एक प्रतिनिधी आला होता त्यांना मुक्त करण्याची मागणी करण्यासाठी. आणि त्याच वेळेला नारद मुनी पण तिथं आले होते की पांडवांनी त्यांना आमंत्रित केले हे सांगण्यासाठी. मग भगवंतांनी काय केलं, एकच कार्यामध्ये दोन्ही कार्य साध्य केली. मग ह्या जरासंधाच्या वधामुळे ते सर्व राजा मुक्तही झाले आणि त्याचबरोबर युधिष्ठिर महाराजांचा आता जो राजसूय यज्ञ आहे ते करण्यासाठी पण आता काय झालं, पूर्णतः म्हणजे पात्रता पूर्ण झाली की सर्व राजे आता त्यांच्या अधीन झाले. अशा पद्धतीने कृष्ण आपल्या भक्तांसाठी पहा की कशा पद्धतीने कार्य करतात. मग ते राजा, जे राजकुमार होते, राजा होते जरासंधाच्या कैदेमध्ये किंवा बंदिवासामध्ये, ते पण भगवंतांना शरण आले होते, ते पण भगवंताचे भक्त होते. आणि इकडे पांडवगण पण भगवंतांचे भक्त आहेत. मग दोघांचंही कार्य साध्य करायचं आहे तर कृष्ण इतके विशेष आणि दक्ष असतात किंवा चाणाक्ष आहेत की ते एकाच कार्यातून कितीतर भक्तांचं कार्य किंवा कितीतर भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. आणि म्हणून अशा भगवंतांना, अशा कृष्णांना आपण शरण गेलं पाहिजे. असं नाही की कृष्ण एका दुसऱ्या, आता पृथ्वीवर एवढी लोकसंख्या आहे, एवढे कृष्णाचे भक्त आहेत आणि कृष्ण एखाद्या दुसऱ्या भक्ताच्या जीवनातलं काहीतरी व्यवस्थित करण्यामध्ये व्यस्त असतील आणि त्यामुळे माझ्याबद्दल कदाचित विसरून जातील आणि माझ्याकडे त्यांचं लक्ष कधी लागणार, असं आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. काही जण विचार पण करतील, माझ्या जीवनामध्ये भक्ती करत असताना पण एवढं दुःख येल्यात, कदाचित भगवंत माझ्याबद्दल विसरून गेलेत काय असं पण विचार कधी येऊ शकतो, है ना. तर तसं काही नाही आहे. भगवंत ॲट अ टाइम सर्वांचा विचार करत आहेत, ॲट अ टाइम सर्वांच्यावर कृपा करत आहेत. जसं एकाच वेळेला ते 16,108 पत्न्यांसोबत राहतात, तसंच ते एकाच वेळेला सर्वांच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपात वास करत आहेत आणि सर्वांच्या बद्दल त्यांना माहीत आहे केव्हा कोणाला मदत करायची, केव्हा कोणाला मदत करायची नाही आणि ती मदत पण कशा पद्धतीने करायची जेणेकरून त्याच्यामध्ये सुधारणा पण झाली पाहिजे. तर ते सर्व भगवंत प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीबद्दल नियोजन करत आहेत. असं नाही की एखाद्या भक्ताबद्दल भगवंत विसरून गेलेले आहेत, असं कधी होत नाही. तर इथं आपण पाहतो की भगवंत एकाच कार्यातून सर्व काही सर्वांना प्रसन्न करून दोन्ही कार्य साध्य करतात. तर मग काय होतं, मग आता हा प्रसंग झाल्यानंतर पुढचा अध्याय सुरू होतो. अध्यायाचं क्रमांक आहे 74. तर आपण काल सांगितलेलं की 73 अध्याय आपले पूर्ण झालेत, अजून 17 अध्याय आहेत, एकूण 90 अध्याय आहेत या 10व्या स्कंदामध्ये. तर आज 74वा अध्याय आपण सुरू करू. तर 74 अध्यायामध्ये वर्णन आहे की मग युधिष्ठिर महाराज काय करतात, पुन्हा मग हा प्रसंग जरासंधाच्या वधाचा प्रसंग झाल्यानंतर एकदा मग ते ब्राह्मणांना त्यांनी बोलवून आणि योग्य वेळ आल्यानंतर मग राजसूय यज्ञाची जी काही दिवस आहेत किंवा कालावधी आहेत तो निश्चित करतात. कारण आता सर्व पात्रता पूर्ण झालेली आहे आणि राजसूय यज्ञ करण्यासाठी आता योग्य वेळ पण आलेली आहे. तर ती वेळ होती म्हणलेलं आहे
तो जो कालावधी होता तो वसंत ऋतूचा कालावधी होता. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जो वसंत ऋतू असतो तो यज्ञ करण्यासाठी फार उत्तम आणि सर्वोत्कृष्ट मानला जातो. कारण वसंत ऋतूमध्ये पाऊसही पडत नाही आणि ज्यादा ऊनही नसतं, वातावरण फार एकदम अनुकूल असतं. तर तो ऋतू किंवा कालावधी आला वसंत ऋतूचा, त्यामुळे मग युधिष्ठिर महाराज काय करतात, फार निष्णात अशा ब्राह्मणांना एकत्रित करून त्यांना यज्ञ करण्यासाठी नियुक्त करतात आणि त्यांना म्हणजे एक जिम्मेदारी देतात, ऋत्विक म्हणून. ऋत्विक म्हणजे काय, यज्ञामध्ये जे वेगवेगळ्या सेवा करणारे ब्राह्मण असतात त्यांना ऋत्विक म्हणलं जातं. मग अशा बऱ्याच काही श्रेष्ठ ऋषीमुनींना ब्राह्मणांना आमंत्रित करून ते त्यांना वेगवेगळ्या सेवा नियुक्त करतात आणि त्याच्याद्वारे यज्ञाची तयारी सुरू होते किंवा यज्ञ करण्यास सुरू केला जातो. तर सुखदेव गोस्वामी ह्या यज्ञामध्ये सम्मिलित होण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी कोणकोणते महान ऋषी आले होते त्यांचं वर्णन करतात. तर पहा, नावं मी वाचतो तर नावावरूनच कळेल की हा यज्ञ किती महत्वपूर्ण होता आणि का असणार नाही. कारण ह्या यज्ञामध्ये भगवान श्रीकृष्णांची आग्र पूजा होणार आहे आणि भगवान श्रीकृष्णांचे सर्वात श्रेष्ठ भक्त पांडवगण हा यज्ञ करत आहेत आणि त्यामुळे पूर्ण सृष्टीमधील ब्रह्मांडामधील मोठमोठे ऋषीमुनी त्या ठिकाणी आले होते. तर ऋषीमुनीमध्ये सर्वात प्रथम कोण होते, ते म्हणजे स्वयं व्यास मुनी. कारण व्यास मुनी हे सर्वात श्रेष्ठ मुनी किंवा ऋषी आहेत ऋषींच्या मध्ये, कारण स्वयं ते भगवंतांचेच कला अवतार आहेत. त्यांनी सर्व वैदिक ग्रंथांचं लिखित स्वरूपात आपल्याला प्रस्तुतन केलेलं आहे. तर व्यास मुनी तिथं आले होते. भरद्वाज मुनी आले होते. सुमंतू नावाचे एक ऋषी होते. आता यातले काही नावं आपण ऐकलेले असतील, काही नावं नवीन पण आहेत, परंतु हे सर्व त्यावेळेचे विशेष ऋषीमुनी होते. तर सुमंतू नावाचे एक ऋषीमुनी होते. गौतम ऋषी पण त्या ठिकाणी आले. असित ऋषी त्या ठिकाणी आले. असित नावाचे पण एक ऋषी आहेत. वशिष्ठ मुनी आले. च्यवन मुनी आले. कण्व ऋषी आले. मैत्रेय मुनी पण तिथं आले होते. कवश ऋषी होते. त्रित नावाचे एक ऋषी होते. विश्वामित्र मुनी ते पण तिथं आले. विश्वामित्र मुनी कोण आहेत पहा, हे रामायणाच्या वेळेला प्रभू रामचंद्रासोबत पण त्यांनी वेळ व्यतीत केलेला आहे, तर ते अजूनही आहेत. तर ते विश्वामित्र मुनी तिथं आले होते. वामदेव नावाचे एक ऋषी तिथं आले होते. सुमती नावाचे पण ऋषी तिथं आले होते. जैमिनी नावाचे ऋषी, जैमिनी हे व्यास मुनींचे शिष्य आहेत, तर जैमिनी नावाचे ऋषी तिथं आले होते. क्रतू नावाचे ऋषी होते. पैल नावाचे ऋषी पण आले होते. पैल. त्याच्यानंतर पराशर मुनी कोण आहेत, हे व्यास मुनींचे वडील आहेत. तर व्यास मुनींचे वडील म्हणजे पराशर मुनी पण तिथं आले होते. आणि गर्ग मुनी पण आले होते. गर्ग मुनी कोण आहेत, हे वसुदेव म्हणजे कृष्णांचे जे वडील आहेत किंवा यादवांचे हे पुरोहित आहेत गर्ग मुनी. तर आपण गर्ग संहितेमधनं बरेच काही प्रसंग आपण सांगतो मध्ये, तर तो जो गर्ग संहिता ग्रंथ आहे हा गर्ग मुनींनीच लिहिलेला आहे. तर ते गर्ग मुनी आले होते. वैशंपायन ऋषी पण तिथं आले होते. वैशंपायन ऋषी कोण आहेत, हे पण एक व्यास मुनींचे शिष्य आहेत. आणि महाभारताचं जे काही पठण आहे ते ह्या वैशंपायन मुनींनीच जन्मंजयला महाभारत सांगितलं होतं आणि तेच महाभारत आता आपल्याला उपलब्ध आहे वाचण्यासाठी. तर हे वैशंपायन ऋषी आहेत. आणखीन होते अथर्वा ऋषी पण आले होते. कश्यप मुनी पण आले होते. धौम्य ऋषी पण तिथे होते. धौम्य ऋषी कोण आहेत, हे पांडवांचे पुरोहितच आहेत. जसं गर्ग मुनी यादवांचे पुरोहित आहेत, तसे धौम्य ऋषी हे पांडवांचे पुरोहित आहेत. म्हणून आपल्याला महाभारतामध्ये वर्णन येतं की पांडवगण जेव्हा 12 वर्षे वनवासामध्ये होते, त्या वनवासामध्ये पण हे धौम्य ऋषी पण त्यांच्यासोबत गेले होते. कारण जरी ते वनवासामध्ये होते पांडव, तरी पण ते आपल्या पुरोहितांकडून रोज काय करायचे, भगवंतांच्या संतुष्टी प्रीत्यात भरपूर काही वेगळ्या धार्मिक विधी करून घ्यायचे आणि त्या सर्व विधी धौम्य ऋषींच्या द्वारे केल्या जायच्या. मग हे धौम्य ऋषी पांडवांचे काय आहेत, पुरोहित आहेत. आणि भार्गव राम नावाचे एक पण ऋषी होते, ते पण तिथं आले होते. आसुरी नावाचे एक ऋषी होते. वितिहोत्र, मधुछंद, वीरसेन आणि अकृतवर्ण. तर हे काही नवीन नाव आहेत, आपण कधी ऐकले नसतील, पण हे पण त्या काळचे तात्कालिक ऋषी आणि मुनी होते. तर हे असे वेगवेगळे फार श्रेष्ठ ऋषी मुनी त्या ठिकाणी आले होते. आणि या सर्वांची का आवश्यकता होती, आता हे प्रमुख ऋषी मुनी आहेत. एवढेच नव्हते तर असंख्य संख्येमध्ये आणखीन ब्राह्मणगण पण होते. का, कारण यज्ञ हा साधारण नव्हता. जसं आपण एखादा यज्ञ करतो आणि 1-2 ब्राह्मण लोक आहेत आणि ते करतायत आणि तेवढ्यामध्ये होऊन जातं, असं नाही. हा यज्ञ एवढा मोठा होता की त्याच्यामध्ये असंख्य हजारो लाखो ब्राह्मणांची आवश्यकता पडत होती. आणि हे जे ऋषीमुनी आता आपण जे नाव सांगितले, हे ऋषीमुनी त्याच्यावर देखरेख करत होते.
कारण या यज्ञामध्ये काय असायचं की जे ब्राह्मण लोक आहेत ते मंत्राचं उच्चारण करून त्याच्यामध्ये आहुती देत असत. आपल्याला एक मी फोटो दाखवतो, फोटोवरून आपल्याला थोडं कळेल. तर पहा, इथं थोडा यज्ञाचा एक छोटासा फोटो आपल्याला पाहायला मिळतो की तो यज्ञ आहे. तर यज्ञामध्ये असं नाही की आजकाल जसं कुणी एखादा यज्ञ करतो, 1-2-3 ब्राह्मण आहेत किंवा पुरोहित आहेत आणि तेच करतायत. तर इथं पहा आपल्याला दिसत आहेत असंख्य ब्राह्मण आणि ऋषीमुनी आहेत. आणि प्रमुख जण पुढे बसलेले असतात आणि ते मंत्राचं उच्चारण करून त्या यज्ञामध्ये आहुती देत आहेत. आणि बाकीचे सर्व जे आहेत इतर ब्राह्मण पण ते त्यांच्यासोबत मंत्राचं उच्चारण करत आहेत. आणि ह्या यज्ञामध्ये मंत्राचं उच्चारण फार एकदम तंतोतंत करावं लागतं. थोडाही एखादा काना मात्राही त्या मंत्रामध्ये चुकला तर तो यज्ञ काय होऊ शकतो, पूर्णतः फलरहित म्हणजे निष्प्रभ होऊ शकतो. एवढं कडक ह्या नियमांचं पालन करावं लागतं. त्याचबरोबर म्हणलेलं आहे की ह्या मंत्राचं उच्चारण करताना एक विशिष्ट चालीमध्ये त्या मंत्राचं उच्चारण करायचं असतं. आणि ते सर्व ह्या ब्राह्मणांना शिकवलेलं असतं किंवा त्यांनी ते प्रशिक्षण प्राप्त केलेलं असतं. आणि ते सर्व बसून म्हणत असतात. आणि भरपूर काही त्याच्या विधी आहेत त्या यज्ञाच्या, आणि बऱ्याच वेगवेगळ्या ब्राह्मणांना त्या विधी दिलेल्या असतात. आणि हे मुख्य मुख्य जे ऋषीमुनी आहेत, ब्राह्मण लोक आहेत, ते काय करायचे, त्या बाकीच्या ब्राह्मणांवर सुपरवाईज करणं, म्हणजे ते व्यवस्थित करत आहेत का नाहीत, एखादा मंत्र चुकला तर त्यांना दुरुस्त करणं, हे सर्व पाहण्याचं काम ह्या प्रमुख ऋषीमुनींकडे असत होतं. आणि त्यामुळे हे सर्व ऋषीमुनी तिथं आले होते आणि त्यांना ह्या वेगळ्या सेवा दिलेल्या होत्या आणि त्या यज्ञामध्ये ते सर्व सहभागी होते. आणि म्हणलेलं फक्त मग ऋषीमुनीच नाहीत, तर त्याचबरोबर जे कौरवांचे पण प्रमुख वरिष्ठ गण आहेत त्यांना पण आमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये सर्वात वरिष्ठ कोण आहेत, भीष्म पितामह, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, धृतराष्ट्र आहे, विदुर जे आहेत, या सर्वांना आमंत्रित केलं गेलं होतं. आणि त्याचबरोबर धृतराष्ट्राचे जे 100 पुत्र आहेत कौरवगण, ते पण तिथं आले होते. कारण अजून त्यांच्यामध्ये उघडपणे युद्ध किंवा मतभेद नव्हते, अंतर्गत मतभेद होते किंवा कौरवांनी पांडवांना मारण्याचा बराच वेळा प्रयत्न केला होता, परंतु तरी पण एक आपले संबंधी म्हणून त्या सर्वांना आमंत्रित केलं गेलं होते. आणि एवढंच नाही तर समाजामध्ये जे ब्राह्मण समुदाय आहे, क्षत्रिय समुदाय आहे, वैश्य समुदाय आहे, शूद्र समुदाय, या चारही समुदायातले लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि त्यांच्या स्थितीनुसार त्या यज्ञामध्ये बसण्यासाठी किंवा पाहण्यासाठी त्यांना सर्व काही सुविधा उपलब्ध केल्या होत्या आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी होते. एवढंच नव्हं तर हे जे सर्व भरपूर वेगवेगळ्या राजांना जे 5 पांडवांपैकी 4 पांडवांनी अधीन बनवलं होतं, तर ते सर्व राजे लोक आता पुन्हा ह्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी काय आले होते, त्या ठिकाणी आले होते. आणि येताना त्यांनी आणखीन ज्यादा भरपूर भेटवस्तू किंवा धनसंपत्ती घेऊन आले होते युधिष्ठिर महाराजांना देण्यासाठी. आणि त्या राजांनी आपल्या प्रजेला पण, म्हणजे त्यांच्या राज्यातल्या प्रमुख प्रजेंना, म्हणजे प्रमुख जे मंत्री आहेत किंवा प्रजेमधले काही प्रमुख लोक आहेत, अशांना पण त्या ठिकाणी यज्ञामध्ये घेऊन आले होते. कारण हा जो यज्ञ असत होता, हा यज्ञ फार वैभवशाली आणि सर्वांसाठी एक विशेष उत्सवच असत होता त्यावेळेला. जसं आता एखादा फार मोठा धनाढ्य व्यक्तीच्या मुलाचं लग्न असेल तर शहरामधल्या किंवा सर्व ठिकाणी लोक तिथं लग्नामध्ये सहभागी होतात, किंवा फार धनाढ्य व्यक्तीचं काही प्रमुख कार्य असेल तर सर्वजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आणि त्या कार्यक्रमाला जाणं म्हणजे त्यांच्यासाठी सन्मानाचं कार्य मानलं जातं. तर तसंच युधिष्ठिर महाराजांच्या या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी येणं म्हणजे त्या सर्व राजांसाठी एक सन्मानाची गोष्ट होती. आणि त्यामुळे सर्व राजे आले होते, त्यांचे प्रमुख प्रजा किंवा मंत्री सर्वगण आले होते. आणि त्यामुळे इंद्रप्रस्थ म्हणजे जणू काही जसं एखाद्या घरामध्ये फार मोठा लग्नात समारंभ असेल किंवा आणखी काही बाकीचा मोठा उत्सव असेल तर 1-2-4 दिवस त्या घरामध्ये जसं लेलचेल असते, फार धावपळ असते, इकडं तिकडं सर्व प्रत्येकजण धावपळ करून काही ना काही करत असतो. तशा पद्धतीने इंद्रप्रस्थ नगरमध्ये पूर्णतः धावपळ चालू होती किंवा लगबग चालू होती. पूर्णतः उत्सवाचं वातावरण होतं. सर्वजण तिथले नगरवासी पण सुंदर सुंदर कपडे घालून त्या ठिकाणी वावरत होते, अलंकार घातलेले होते. त्या इंद्रप्रस्थ नगरीला पूर्णतः सुंदर पद्धतीने सजवलेलं होतं आणि हे सर्व यज्ञ चालू होते. आणि म्हणलेलं आहे त्या यज्ञाची जी भूमी होती, मुख्य भूमी, त्या भूमीला काय केलं गेलं, ब्राह्मणांनी सोन्याच्या नांगराने त्याला काय केलं, नांगरून त्या भूमीला योग्य बनवलं. तर हे सर्व त्या विधीमधले म्हणजे त्या यज्ञामधल्या वेगवेगळ्या विधी आहेत की यज्ञ असाच नाही कुठल्याही जमिनीवर करायचा.
तर त्या यज्ञाच्या भूमीला पण शुद्ध केलं जातं आणि शुद्ध करण्यासाठी सोन्याच्या नांगराने त्याला काय केलं जात होतं, नांगरलं जात होतं. आणि मग त्या ब्राह्मणांच्या द्वारे, ऋषीमुनींच्या द्वारे तो यज्ञ करून घेणारे जे मुख्य अतिथी असतात किंवा करून घेणारे असतात त्यांना विशेष यज्ञाची दीक्षा देऊन ते यज्ञामध्ये बसवलं जातं. तर ह्या ठिकाणी कोण प्रमुख आहेत? मग युधिष्ठिर महाराज प्रमुख आहेत यज्ञ करणारे. मग युधिष्ठिर महाराजांना काय दिले जाते? त्या यज्ञाची दीक्षा दिली जाते आणि त्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी त्यांना बसवलं जातं आणि बाकी सर्वजण यज्ञ करत आहेत. आणि सुखदेव गोस्वामी म्हणत आहेत की अशाच पद्धतीचा राजसूय यज्ञ पूर्वी देवतांमधले जे वरुण देवता आहेत त्यांनी केला होता. तर इथं वर्णन आहे की तशाच पद्धतीने, तेवढ्याच वैभवशाली पद्धतीने युधिष्ठिर महाराजांनी तो यज्ञ केला आणि त्याची तयारी केली होती. तयारी काय होती की म्हणलेलं आहे की वरुण देवताने जेव्हा हा असा राजसूय यज्ञ केला होता तर त्यावेळेला त्यांच्या यज्ञामधले जे काही पात्र होती, आहुती देण्यासाठी वापरण्याची पात्र, मग तूप आहे, धान्य आहेत, आणखीन काही भरपूर वेगवेगळ्या वस्तू त्या यज्ञामध्ये आहुती दिल्या जातात. तर त्याचे जे पात्र असत होते ते पात्र सर्व सोन्याचे होते. तर तशाच पद्धतीने युधिष्ठिर महाराजांच्या पण यज्ञामधले सर्व पात्र सोन्याचे होते. आता इथं वर्णन नाही, परंतु एका ठिकाणी आम्ही ऐकलं होतं एका भक्तांच्याकडून की सोनं एवढं महाग का आहे बरं? जसं सर्व धातूमध्ये सोनं सर्वात महाग मानलं जातं. बाकी हिरे मोती पण महाग असतात, परंतु धातूमध्ये हिरे मोती हा एक रत्नामध्ये आले, परंतु धातूमध्ये सोना सर्वात महाग मानलं जातं. तर सोन्याला एवढे महाग असण्याचे कारण काय? काही जण म्हणतील की सोनं फार चकाकणारं असतं, ते घातल्यानंतर लोकांना फार त्याचं फार म्हणजे सुंदर दिसतात, स्त्री असो पुरुष असो, त्यामुळे ते महाग आहे. बाकी कुठलाही धातू जसं पितळ असेल किंवा दुसरा धातू असतील ते वातावरणामुळे काळे पडतात किंवा हे होतात, पण सोनं नेहमी चकाकतक असतं त्यामुळे ते महाग असतं. असं बरेच जण काहीतरी कारण, हे भौतिक कारण सांगतील. परंतु शासनानुसार म्हणलेलं आहे सोनं एवढं महाग किंवा महत्त्वपूर्ण का मानलं जातं? कारण जेव्हा पण असे भगवंतांच्या प्रसन्नेसाठी यज्ञ केले जात होते वैदिक संस्कृतीमध्ये, तर त्यावेळेला त्या सोन्याच्या पात्रातूनच त्या यज्ञामध्ये आहुती देणं ते फार पवित्र मानलं जात होतं. कारण सोनं फार पवित्र मानलं जातं यज्ञासाठी आणि म्हणून सोन्याला महत्त्व जादा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ब्राह्मण लोकाला क्षत्रिय लोक सोनं दान करत आहेत किंवा सोन्याचं जे काही इतर राजा जे भेट म्हणून देत आहेत मुख्य राजाला, ते पण सोन्याच्या वस्तू किंवा सोन्याच्या रूपात देत होते. का? कारण ते सोनं घालायला चांगलं वाटतं, सोन्यामुळे आपलं वैभव वाढतं, हे त्याचं महत्त्व नाही. तर म्हणलेलं आहे सोनं कशासाठी आहे? जसं आपल्याला हे पण वर्णन पाहायला मिळतं की हे जे नगर आहेत, इंद्रप्रस्थ आहे, द्वारका आहे, अयोध्या आहे, तिथं घरं सोन्याने बनलेली होती किंवा गोपुरुष सोन्याने मडवलेले होते. का? कारण सोन्यामुळे सात्विकता पण प्रदर्शित होते. ते घर जर सोन्याचं असेल किंवा सोन्याने मडवलेलं असेल तर त्या घरामध्ये सात्विकता जादा राहते. सोना हा पवित्र धातू मानला जातो आणि यज्ञासाठी पण सोन्याचं पात्र फार पवित्र मानले जातात आणि त्यामुळे सोन्याला महत्त्व आहे. ना की ते फार चकाकतं किंवा त्याचे अलंकार बनवून आपण फार मिरवू शकतो, ह्यासाठी सोनं महत्त्वपूर्ण मानलं जात नाही. हां, सोन्याचे अलंकार पण ह्यासाठी घातले जातात की जेव्हा त्या यज्ञामध्ये आहुती दिली जातात किंवा काही पवित्र मंगलमय कार्यामध्ये सोन्याचे अलंकार घालून जेव्हा ते लोक वावरतात, तर ते सोनं घातलेल्यामुळे पण ते वातावरण सात्विक बनतं, असं म्हणलेलं आहे. तर हा त्याच्या मागचं मूळ कारण आहे. कारण मनुष्य जीवन आणि मनुष्य जीवनातले कोणतेही कार्य हे भगवंतांच्या प्राप्तीसाठी लाभदायक असावं, ह्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे गोष्टी म्हणजे शास्त्रानुसार त्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे मनुष्य जीवन हे भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्या काही गोष्टी अनुकूल असतील त्याच गोष्टी या मनुष्य जीवनासाठी सर्वात अनमोल आहेत. बाकी सर्व गोष्टी मग तुच्छ आहेत. मग सोनं अशा पद्धतीने आपल्याला सात्विकता प्रदान करण्यासाठी, आपल्याला यज्ञ करण्यासाठी, भगवंताच्या सेवेसाठी फार अनुकूल आहे आणि म्हणून सोनं महाग किंवा महत्त्वपूर्ण मानलं जातं. परंतु आत्ता कलियुगाच्या प्रभावामुळे काय झालेलं आहे, कलियुगामध्ये सोन्यामध्ये कली वास करतो. कारण सोन्यामध्ये ते स्थान दिलेलं आहे परीक्षित महाराजांनी आणि त्यामुळे सोनं काय झालेलं आहे, एक एक इंद्रिय भोगाचं साधन बनलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामुळे सोन्यामुळे बऱ्याच काही वादविवाद होतात. सोन्यामुळे लोक म्हणजे काय करतात की फसवणूक करणं, इतरांना लुबाडणं, हे सर्व गोष्टी चालतात.
परंतु शास्त्रानुसार सोनं हे भगवंताच्या सेवेमध्ये वापरण्यासाठी सर्वोत्कृष्ट धातू मानलेला आहे. याचा अर्थ आपण सोनं नाही तर आपण भगवंताची भक्ती करू शकत नाही असं नाही. या कलियुगामध्ये फक्त हरिनामच सर्वात मोठं धन आहे सोन्यापेक्षा. परंतु ज्यांच्याकडे ते ऐश्वर्य असेल, ज्यांच्याकडे तेवढी पात्रता असेल, तर त्यांनी मात्र कंजूसपणा न करता त्या पद्धतीने सेवा भगवंताची केली पाहिजे. आणि म्हणून पहा, अजून पण आत्ता पण फार धनाढ्य कुटुंब जे असतात, अजून पण जे राजघराणे आहेत आणि त्यांच्यामध्ये अजून धार्मिक विधी पालन केले जात असेल, तर त्यांच्या घरामध्ये आपण पाहतो की जे घरामध्ये भगवंतांना भोग लावण्याचे जे पात्र असतात किंवा भगवंताच्या पूजेचे जे साहित्य असतात, ते सोन्याचे, चांदीचे असे बनवलेले असतात. किमान चांदीचे तर असतातच. का असतात? कारण सोनं चांदी हे पवित्र मानलं जातं भगवंताच्या सेवेसाठी. तर त्यामुळे सोन्याला एवढं महत्त्व आहे किंवा किंमत पण मग त्याची मानली जाते. का? आणि म्हणून तर सोनं फार जपून ठेवलं जातं. राजलोकांच्या द्वारे पण सोन्याचं एकत्रीकरण करून ठेवलं जात होतं. का? की जेव्हा असे यज्ञ केले जातील, वेगळ्या काही धार्मिक विधी केले जातील, तर त्या सोन्याला त्या विधीमध्ये वापरलं जाऊ शकतं. तर त्याच्या मागचं हा कारण आहे. जसं आपण काही वर्षापूर्वी पाहिलेलं आहे, की दक्षिण भारतमध्ये पद्मनाभ मंदिर जे आहे, त्या मंदिरचं जेव्हा काही विशेष रूम्स होत्या, खोल्या म्हणजे असे विशेष काही असे 6 का 7 रूम्स होत्या, त्याला ओपन केलं गेलं, तर त्याच्यामधनं कितीतर लाखो करोडो रुपयाचे काय मिळाले? ते सोन्यांचे काही बर्तन किंवा भांडी किंवा अलंकार असे मिळाले गेले. तर ते का तिथं होते? का? कारण पूर्वीचे राजे लोक पण त्या मंदिरामध्ये अशा वस्तू, सोन्याच्या वस्तू किंवा दागिने, भगवंताला अलंकार असे अर्पण करत होते. का? कारण त्याच्यामुळे भगवंताच्या सेवेमध्ये सात्विकता किंवा पवित्रता वाढते. तर हे त्याच्या मागचं कारण आहे. तर अशाच पद्धतीने युधिष्ठिर महाराजांनी पण या सोन्याच्या सर्व गोष्टी बनवल्या होत्या. आणि इथं वर्णन नाही, परंतु महाभारतामध्ये वर्णन आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं त्यांनी कुठून उपलब्ध करून घेतलं? तर त्याच्यामध्ये पण कृष्णानेच त्यांना मदत केली होती. कशी मदत केली होती? की ह्या सर्व यज्ञासाठी एवढं सोनं लागणार होतं, परंतु आता युधिष्ठिर महाराजांकडे सोनं नव्हतं तेवढं. सर्व राजांनी देऊन किंवा राजांनी ज्या भेटवस्तू, अलंकार दिलेले आहेत, धनसंपत्ती दिले आहे, तेवढ्याने पण एवढं सोनं एवढ्या सोन्याची पात्र निर्माण केली जाऊ शकत नव्हती. एवढ्या प्रमाणात त्या राजसुयज्ञाला सोनं लागत होतं. परंतु मग कृष्ण काय सांगतात? अर्जुनाला सांगतात की उत्तर दिशेला जा म्हणतात, हिमालयाच्या पायथ्याशी. आणि त्या ठिकाणी बऱ्याच कालावधीपूर्वी एक राजांचं नाव सांगतात कृष्ण अर्जुनाला. आणि त्या राजाने फार मोठा यज्ञ केला होता. आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी भरपूर काही सोन्याची पात्र वापरून ती पात्र शेवटी ब्राह्मणांना दान दिलेली होती. परंतु पूर्वीचे ब्राह्मण आपण सांगितलेलं आहे, जे वैदिक संस्कृती ब्राह्मण कसे होते? 2-3 दिवसापर्यंत त्यांना जे काही पुरेल एवढंच ते आपल्याकडे ठेवत होते. बाकी सर्व गोष्टी त्यांच्यासाठी फार म्हणजे एक प्रकारे जडच वस्तू असत होत्या त्यांच्या जीवनासाठी. तर कृष्ण त्यांना सांगतात की त्या ब्राह्मणाने त्यावेळेला काय केलेलं आहे? त्यांना अर्पण केलेले, दान केलेले जे सोन्याची पात्र आहेत, ते त्यांनी त्याच यज्ञभूमीवर टाकून ते निघून गेलेले. म्हणजे विचार करा, हे खरे ब्राह्मण आहेत की ब्राह्मणांना भौतिक गोष्टीबद्दल काही आकर्षण नसतं. त्यांना भगवंताच्या प्राप्तीमध्येच फक्त रुची असते. मग त्यांना ते सोन्याची पात्र म्हणजे फार जड वाटली. ती पात्र घेऊन प्रवास करणं म्हणजे फार त्यांना त्रास वाटला. आणि त्यामुळे ती काय करतात? ते सोन्याची जी पात्र होती त्या हिमालयाच्या पायथ्याचीच टाकून ते निघून गेलेले. आणि हे अर्जुना, तू काय कर? तू तिथं जा आणि तिथं पात्र अजूनही पडलेले आहेत. तू काय कर? ते सर्व सोन्याची पात्र घेऊन ये. कारण सोनं कधी दूषित होत नाही असं म्हणलेलं आहे. मग अर्जुन काय करतो? अर्जुन त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचं सर्व सोनं एकत्रित करून पुन्हा इंद्रप्रस्थमध्ये घेऊन येतो. आणि त्यामुळे अर्जुनाला एक नाव पडलेलं आहे. ते म्हणजे काय? धनंजय. अर्जुनाचं एक नाव आहे. भगवद्गीतेमध्ये पण अर्जुनाला भगवंत 1-2-3 ठिकाणी धनंजय म्हणून संबोधन करतात. धनंजय म्हणजे काय? ज्यांनी धनावर पण विजय प्राप्त केलेला आहे. मग धनंजय अर्जुनाचं नाव का पडलं? कारण अर्जुनाने त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं एकत्रित करून आणलं होतं त्या ठिकाणी. परंतु ते कोणाच्या कृपेने? कृष्णानेच त्यांना हे सर्व ज्ञान दिलं होतं. म्हणजे कृष्ण कसे मदत करतात पहा. आणि त्यामुळे यांच्या यज्ञामध्ये पण, युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञामध्ये पण देवी देवतांच्या यज्ञाप्रमाणे सर्व काही सोन्याची पात्र वापरली जात होती. मग आपल्याला थोडं विषांतर वाटेल मी आता ही चर्चा केली ही, परंतु हे का विषयी चर्चा करत आहोत? कारण भागवतमचा हाच लाभ आहे आपल्याला, की भागवतम आपण जेव्हा चर्चा करतो, श्रवण करतो, त्याच्यातून आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर होतात. ही चर्चा आपण कधी ऐकली पण नसेल. आम्ही पण पहिल्यांदा ऐकलो तेव्हा आम्हाला पण आश्चर्य वाटले की खरोखर सोन्याला एवढं महत्त्व काय?
तर सोन्याला महत्त्व असं नाही की त्याची किंमत जादा आहे किंवा त्याला फार अलंकार बनवतात म्हणून नाही, तर ते भगवंताच्या सेवेमध्ये सर्वात श्रेष्ठ धातू आहे म्हणून त्याला त्याचं महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने सर्व सोन्याची पात्र युधिष्ठिर महाराज वापरत होते आणि त्यांचं जे काही यज्ञभूमी होती, यज्ञशाला होती, ती पूर्णतः जणू काही स्वर्गाप्रमाणे दिसत होती. आणि त्यामुळे ह्या यज्ञामध्ये फक्त असे मोठमोठे ऋषीमुनीच आले नव्हते, तर देवलोकातले, स्वर्गलोकातले सर्व श्रेष्ठ देव पण देवता पण त्या यज्ञामध्ये सम्मिलित होण्यासाठी आले होते. तर कोण-कोण आले होते बरं? तो स्वयं ब्रह्मदेव त्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. शिवजी आले होते. देवतांचे राजा इंद्रदेव पण त्या ठिकाणी आले होते. एवढंच नाही तर वेगवेगळ्या लोकांचे, वेगवेगळ्या ग्रहांचे जे प्रमुख आहेत, त्यांना लोकपाल म्हटलं जातं. तर असे भरपूर काही वेगवेगळ्या ग्रहांचे लोकपाल पण त्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. एवढंच नाही तर सिद्धगण आहेत, गंधर्वगण आहेत, विद्याधर आहेत, श्रेष्ठ नागगण आहेत, म्हणजे पाताळ लोकांमध्ये जे नागगण राहतात ते पण आले होते. मुनिगण आले होते, यक्षगण आले होते, राक्षसगण आले होते, स्वर्गीय पक्षी पण आले होते. कारण बऱ्याच काही अशा पूजनीय ठिकाणी पक्षी पण येतात, जे सात्विक पक्षी असतात. तर इथं स्वर्गामध्ये आढळणारे पक्षी पण इथे ह्या यज्ञामध्ये आले होते. किन्नरगण आले होते, चारणगण आले होते आणि भूतलावरचे तर सर्व राजे आलेच होते. तर अशा पद्धतीने फार ऐश्वर्यशाली पद्धतीने तो यज्ञ चालू होता. आणि मग काय होतं की ह्या सर्व यज्ञांच्या मध्ये असणारे जे ऋत्विक आहेत, पुरोहित आहेत, त्या ब्राह्मणांच्या द्वारे किंवा ऋषीमुनींच्या द्वारे देवी देवतांच्या कृपेने तो यज्ञ फार चांगल्या पद्धतीने संपन्न होतो. म्हणजे चालत आहे. मग आता ज्यादा वर्णन नाहीये कसं कसं झालं, पण एवढं वर्णन आहे की मग तो यज्ञ पूर्ण होत आलेला असतो. आणि त्या यज्ञामध्ये शेवटची विधी काय होती? शेवटची विधी होती की त्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व लोकांमध्ये सर्वात जो श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याची अग्रपूजा करणं. अग्रपूजा म्हणजे त्या श्रेष्ठ व्यक्तीला विशेष उच्च स्थानावर बसून या सर्व यज्ञामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती समजून त्यांची पूजा करणं. तर हा शेवटचा विधी होता. आणि त्याच्यानंतरच सोमरस नावाचं एक पेय असतं, ते प्रसाद म्हणून सर्वांना दिलं जातं. तर हे सोमरस म्हणजे काय आहे? तर आचार्य सांगतात की एक सोम नावाचा वृक्ष असतो, त्याच्यापासून बनलेला एक रस असतो आणि तो रस सर्वांना मग प्रसाद म्हणून दिला जातो. तर मग त्यावेळेला ही अग्रपूजा केली जाते. मग काय होतं की मग आता अग्रपूजेसाठी कोणाला पूजायचं हे आता थोडं म्हणजे एक शंका निर्माण होते. म्हणजे सर्वांना नाही, जे ब्राह्मण लोक आहेत त्यांना शंका निर्माण होते. का? कारण देवी देवता तिथं आलेले आहेत, ब्रह्माजी आलेले आहेत, शिवजी आलेले आहेत, व्यास मुनींसारखे ऋषी मुनी तिथं आलेले आहेत आणि विश्वामित्र मुनीसारखे फार वरिष्ठ जे त्रेतायुगामध्ये पण होते असे मैत्रेय ऋषी. हां, हरे कृष्णा. तर माफ करा, मध्येच थोडी लाईट गेली होती. तर आता आपण इन्व्हर्टरवर जोडलेलं आहे आणि 5-7 मिनिटं आपण घेऊ. तर असं थोडं इथं सेटिंग केलेलं आहे इन्व्हर्टरने जोडून. त्यामुळे मध्ये अशी कधी लाईट गेली तर 1-2 मिनिटं आपण थांबा, डिस्कनेक्ट होऊ नका आणि पुन्हा आपण श्रवण करू शकता. तर आपण चर्चा करत होतो की मग सर्व यज्ञामध्ये अग्रपूजेमध्ये कोणाला नियुक्त करायचं यासाठी चर्चा होऊ लागली ब्राह्मणांच्या मध्ये. कारण मोठमोठे देवी देवता ऋषीमुनी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. मग त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे आणि कोणाची अग्रपूजा करायची अशी चर्चा होऊ लागली. आणि ब्राह्मणांमध्ये जी चर्चा होत होती त्यांच्यामध्ये ते निश्चित करू शकत नव्हते. तर इथं आचार्य सांगतात याचा अर्थ ते जे ब्राह्मण होते त्या ठिकाणी यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले, ते ब्राह्मण म्हणजे वैष्णव नव्हते, ते कर्मकांड विधी करणारे त्याच्यामध्ये निष्णात असणारे ब्राह्मण होते. कारण ब्राह्मणांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. जे वैष्णव ब्राह्मण असतात त्यांना पूर्णतः भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत हे माहीत असतं आणि ते मग कृष्णांची काय करत असतात, भक्ती पण करत असतात. त्यांना वैष्णव ब्राह्मण म्हणतात. आणि जे नॉर्मल ब्राह्मण असतात ते काय, ते कर्मकांड विधीमध्ये अडकलेले असतात. मग ज्यादातर ब्राह्मण ह्या यज्ञामध्ये आलेले ते असे कर्मकांडी ब्राह्मण होते आणि त्यामुळे ते स्वतः निश्चित करू शकले नाहीत
की कोणाची अग्रपूजा करायची. परंतु त्याच यज्ञामध्ये ब्रह्मदेव पण आले होते, शिवजी होते, व्यासमुनी होते. यांना तर माहित होतं की कोणाची अग्रपूजा केली पाहिजे, परंतु तेही काही बोलले नाहीत. मग आचार्य सांगतात की शिवजी किंवा ब्रह्माजी किंवा व्यासमुनी पण कोणाची अग्रपूजा केली पाहिजे हे सुरुवातीला का बोलले नाहीत? तर आचार्य सांगतात की त्यांना माहित होतं की पांडवांपैकी जो सहदेव आहे तो फार बुद्धिमान आहे आणि सहदेव नक्कीच योग्य ते निर्णय सांगेल आणि त्यामुळे आपल्याला काही बोलण्याची आवश्यकता नाही, असं ते विचार करतात. कोण कोण? शिवजी, ब्रह्माजी आणि व्यासमुनी. कारण सर्वांच्या मध्ये हे श्रेष्ठ होते त्या ठिकाणी, सर्व देवी देवता किंवा राजांच्या मध्ये, ऋषी मुनींच्या मध्ये पण. परंतु त्यांनी काहीच आपला प्रतिसाद दिला नाही किंवा आपलं काही मत मांडलं नाही. ते का मांडले नाहीत? कारण त्यांना कोणी विचारतच नव्हतं. म्हणजे ब्रह्माजींना की तुम्ही सांगा किंवा शिवजींना तुम्ही सांगा किंवा व्यासमुनी कुणी सांगा, असं ते ब्राह्मण लोक त्यांना न विचारता स्वतःमध्ये चर्चा करत होते. त्यामुळे शिवजी, ब्रह्माजी आणि व्यासमुनींनी स्वतःहून कोणाची उपासना केली पाहिजे हे काही सांगितलं नाही. परंतु त्यांना माहित होतं की सहदेव नक्कीच योग्य ते निर्णय देतील आणि ते विचार करतात की जर सहदेवानी जर योग्य निर्णय दिला नाही किंवा त्यांनी आपलं मत मांडलं नाही तर मात्र आपण सांगू की कोणाची अग्रपूजा केली पाहिजे. त्यावेळेला आपल्याला कोणी विचारलं अगर न विचारलं तरी पण आपण निश्चित त्यावेळेला योग्य निर्णय सांगू किंवा बोलू, असं शिवजी, ब्रह्माजी आणि जे व्यासमुनी होते ते म्हणजे ठरवतात. आणि इकडे ब्राह्मण लोकांमध्ये सर्व काही अशी चर्चा अजून चालूच होती कोणाची अग्रपूजा केली पाहिजे ह्यासाठी. मग काही जण एक व्यक्ती सांगत होता, काही जण दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेत होता, असं त्यांच्यामध्ये थोडं मतभेद होते. तेवढ्यात मग सहदेव जे आहेत पांडवांचे सर्वात लहान भाऊ ते पुढे येतात. कारण सहदेवांच्या बद्दल बोललेलं आहे ते फार बुद्धिमान होते. बऱ्याच वेळा बऱ्याच काही वेगवेगळ्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सहदेवांना काय केलं जायचं, उपदेश किंवा मार्गदर्शन विचारलं जायचं आणि सहदेव त्यावेळेला फार विशेष आणि योग्य ते उपदेश करत होते. मग ह्यावेळेला सहदेव आता बोलू लागतात सर्व सभेमध्ये येऊन, यज्ञाच्या छायेमध्ये येऊन, की आपण जे अग्रपूजा करायची आहे ती कोणाची केली पाहिजे. आणि सहदेव काय म्हणतात पहा. सहदेव म्हणतात, पुरुषोत्तम आणि यादव श्रेष्ठ असे भगवान श्रीकृष्णच सर्वोच्च अग्रपूजेच्या पदावर आरूढ होण्यास पात्र आहेत. वस्तुतः यज्ञामध्ये पूजल्या जाणाऱ्या सर्व देवांचे तसेच स्थळ, काल तथा धन अशा पूजा साहित्याचेही तेच मूळ स्वरूप आहेत. मग आता इथं 3-4 श्लोकामध्ये सहदेव भगवान श्रीकृष्ण कसे पात्र आहेत अग्रपूजेसाठी याचं वर्णन करतायत आणि ते आपण सर्व श्लोक वाचणार आहोत. तर ध्यानपूर्वक ऐका, कारण हे ऐकूनच आपल्याला भगवंताचं श्रेष्ठत्व कळणार आहे. आपण जरी भगवंतांना, कृष्णाला सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे, परंतु ते कसे श्रेष्ठ आहेत, कसे महान आहेत हे पुन्हा पुन्हा आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून तर भागवतामध्ये पुन्हा पुन्हा भक्तांच्या मुखातून ह्या गोष्टी बोलल्या जातात. मग इथं काय म्हणतायत की यज्ञामध्ये जे पूजलेल्या गोष्टी आहेत, जे थान आहे, काळ आहे, धन आहे, पूजे साहित्य आहे, ते सर्वांचे मूळ कोण आहेत? कृष्णच आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनला म्हणतात पण की हे अर्जुना, यज्ञामध्ये आहुती दिली जाणारे जे कोणतेही साहित्य आहे, यज्ञामधले जे मंत्र आहेत, यज्ञामधली जी अग्नी आहे, यज्ञामधला जो पुरोहित आहे, यज्ञामधला जो यज्ञकुंड आहे, या सर्व गोष्टी मीच आहे हे तू जाण, असं कृष्ण अर्जुनला सांगतात. आणि त्यामुळे सहदेव इथं म्हणतायत की वास्तविक ह्या सर्व गोष्टीचं मूळ कोण आहेत? कृष्णच आहेत. आणि म्हणून ते एकमात्रच पात्र आहेत अग्रपूजा करण्यासाठी, असं सहदेव म्हणतायत. पुढे आणि काय म्हणतात बघा. हे अखिल विश्व तसेच यज्ञ, यज्ञाग्नी, आहुती, मंत्र असे सर्व काही कृष्णांवर आधारित आहे. जसं आपण आता बोललो भगवद्गीतेबद्दल, तर तेच इथं म्हणतायत की ह्या विश्वामध्ये जे यज्ञ आहे, यज्ञाची अग्नी आहे, आहुती आहे, मंत्र आहे, हे सर्व काही कृष्णावर आधारित आहे. सांख्य आणि योग अशी दोन्ही शास्त्रे एकमेवाद्वितीय श्रीकृष्णांचे प्रतिपादन करतात. हे सभासद हो, स्वतःवरच आधारित असणारे हे भगवान श्रीकृष्ण आपल्या शक्तीद्वारे या विश्वाचे सृजन, पालन तथा संहार करतात. त्यामुळे या अखिल जगताचे अस्तित्व एकमेव त्यांच्यावरच आश्रित आहे. पुढे आणि म्हणतात, भगवान श्रीकृष्ण या जगातील विविध ऐहिक कार्ये उत्पन्न करतात आणि त्यांच्या कृपेने संपूर्ण जग धर्म, अर्थ, काम तथा मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील होतो. मग धर्म, अर्थ, काम
हे जे 4 पुरुषार्थ आहेत ते पण व्यक्ती जेव्हा प्राप्त करतो ते पण कृष्णाच्या कृपेनेच प्राप्त होतं. म्हणून सहदेव पुढे म्हणतात, म्हणून आपण अग्रपूजेचा सर्वोच्च मान भगवान श्रीकृष्णांना दिला पाहिजे. असे केल्याने आपण सर्व जीवांचे आणि स्वतःचेही पूजन केल्यासारखे आहे. तर कृष्णांचं पूजन केल्यानंतर या भौतिक जगातील सर्वांचं पूजन केल्यासारखं आहे आणि आपलंही पूजन केल्यासारखं आहे. का? यस्मिन तुष्टम जगत तुष्टम. यस्मिन तुष्टम म्हणजे कृष्णाला संतुष्ट केलं, कृष्णांची पूजा केली तर सर्व जगाला संतुष्ट केल्यासारखं किंवा सर्व जगाची पूजा केल्यासारखं आहे. आणि त्या जगामधले आपण पण एक आहोत, म्हणजे आपली पण पूजा झाल्यासारखी आहे. का? कारण कृष्ण सर्व गोष्टींचे मूळ आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. जसं झाडाच्या मुळाला पाणी दिल्यानंतर सर्व झाडांच्या फुलांना, फळांना, फांद्यांना आणि पानांना पाणी पोचतं, तशाच पद्धतीने कृष्णाची पूजा केल्यानंतर सर्व जगाच्या जीवांची पूजा झाल्यासारखं आहे. आणि पुढे आणि काय म्हणतात पहा, आपण दिलेल्या मानाचे फळ अनंत पटीने परत मिळावे अशी इच्छा करणाऱ्या मनुष्याने पूर्णपणे शांत तथा अखिल जीवांचे आत्मा अशा भगवान श्रीकृष्णांचा सन्मान करावा. हे श्रीकृष्ण कोणत्याही वस्तूस स्वतःपासून भिन्न म्हणून पाहत नाहीत. आणि फार सुंदर इथे एक सांगत आहेत, काय म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपण जे काही करत आहोत किंवा आपण जे काही अर्पण करत आहोत त्याच्यापेक्षा अनंत पटीने मला जर प्राप्त करायचं आहे किंवा मला त्याच्यापासून शांती प्राप्त करायचं आहे, तर खरोखर आपण जे काही द्यायचं आहे ते कृष्णालाच अर्पण केलं पाहिजे. मग ते अनंत पटीने आपल्याला परत मिळतं. तर अशा पद्धतीने फार सुंदर एक मुद्दा सांगत आहेत सहदेव. आपण आपल्या जीवनातले जे काही गोष्टी आहेत ते स्वतःच्या भोगासाठी वापरतो किंवा इतरांना द्यायचं म्हटलं तर आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या देवी देवतांना किंवा वेगवेगळ्या व्यक्तींना समाज कार्यासाठी आपण देत असतो. पण तिथं सहदेव काय म्हणतायत, जर आपल्याला खरोखर आपल्या कार्याचं फळ अनंत पटीने जर प्राप्त करायचं असेल तर आपलं कार्य आपण कृष्णांनाच अर्पण केलं पाहिजे. आपल्या कार्यांची फळ कृष्णांनाच अर्पण केली पाहिजे. मग काय होतं, ते फळ अनंत पटीने परत आपल्याला मिळतं. आणि एवढंच नाही तर आपल्या जीवनामध्ये शांती किंवा सन्मान आपल्याला प्राप्त होतो. हे सहदेव म्हणतायत. कारण भौतिक जगामध्ये असे लोक भरपूर आहेत की त्यांच्या जीवनातील भौतिक कार्यामध्ये त्यांना भरपूर लाभ होत आहे, परंतु तो लाभ भगवंतांना अर्पण करत नाहीत. पुन्हा आणि भौतिक कार्य करत आहेत, पुन्हा भौतिक त्यांना भरपूर लाभ होत आहे, परंतु त्या लाभामुळे त्यांना शांती प्राप्त होत नाही. त्यांच्या जीवनामध्ये आणखी अशांतीच वाढते. कोणत्या दृष्टिकोनातून? की ह्या दृष्टिकोनातून की त्यांच्या जीवनामध्ये लोभ नष्ट होत नाही. त्यांना जेवढं प्राप्त होईल त्याच्यापेक्षा आणखीन त्यांना प्राप्त करण्याची इच्छा वाढतच जाते आणि त्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये शांतीचा अनुभव कधीच करत नाहीत. ते येणारं धन किंवा येणारं फळ त्याला आणखी अशांत बनवतं. ते धन किंवा फळ आणखी ज्यादा फळ प्राप्त करण्यासाठी त्यांना नाचवतं. तर ही भौतिक जगाची स्थिती आहे. परंतु ते फळ जर आपण भगवंतांना अर्पण केलं तर त्याच्या जीवनामध्ये तो शांतीचा अनुभव करतो, संतुष्टीचा अनुभव करतो. तर अशा पद्धतीने सहदेव इथं म्हणतायत. आणि जसं सहदेव अशा पद्धतीने हे त्यांचं मत सांगतात, तर त्या सभागृहामध्ये असणारे सर्व देवी देवता आहेत, थोर ऋषीमुनी आहेत, साधू पुरुष आहेत, ते सर्वजण साधू साधू म्हणून जोरात स्तुती करू लागतात सहदेवाची. साधू साधू म्हणजे उत्तम, अतिउत्तम. अशा पद्धतीने सहदेवाने जे काही मत मांडलेलं आहे त्या मताला सर्वजण काय करतात, आपली संमती देतात आणि जोरात जय जयकार करू लागतात, कृष्णांचा पण आणि सहदेवचा पण. का? कारण सहदेवने अशा पद्धतीने फार सुंदर काय केलेलं आहे, मत मांडलेलं आहे किंवा याच्यावर उपाय सांगितलेला आहे किंवा अग्रपूजा कोणाची करायची याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वजण ते मान्य करतात. शिवजी म्हणत नाहीत की नाही माझे तुम्ही सहदेव काय बोलत आहे असं ते म्हणत नाहीत किंवा ब्रह्माजी पण काय म्हणत नाहीत. सर्वजण त्याला मान्य करतात. व्यासमुनी पण मान्य करतात. भीष्म पितामह कौरवांमध्ये सर्वात श्रेष्ठ होते. काही जण म्हणतात की भीष्म पितामहांची केली पाहिजे आपण पूजा. का? कारण भीष्म पितामह कौरवांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत. परंतु भीष्म पितामह पण सहदेवांचे म्हणणं ऐकल्यानंतर फार आनंदित होतात, कारण भीष्म पितामह पण कृष्णांचे भक्त आहेत. मग अशा पद्धतीने काय होतं की कृष्णांची अग्रपूजा करणं ठरवलं जातं. मग आता वेळ आपला पूर्ण झाला आहे. मध्ये 1-2-3 मिनिटं आपण आपलं थांबलो होतं लाईट गेल्यामुळे. तर ठीक आहे, आपण आता उद्या चर्चा करू. आता पुढं मग अग्रपूजा कशी होते आणि पुन्हा यज्ञामध्ये किंवा त्या राजसूय यज्ञाच्या मध्ये काय घडतं याची चर्चा आपण उद्या करू. ठीक आहे. सर्व भक्तांचं फार फार धन्यवाद.
श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। तर सर्व भक्तांना हीच सूचना आहे की थोडं लाईट अशी मध्ये कधी गेली समजा तर लगेच आपण डिस्कनेक्ट होऊ नका, 1-2 मिनिटं थांबा. कारण आपण एक इन्व्हर्टर लाईटची सुविधा केलेली आहे. तर आपण लाईट गेली तरी बी आपण त्याला कनेक्ट करून लगेच 1-2 मिनिटात सुरू करू. जसं आज आपण लाईट गेलेली आहे आता, पण आपण इन्व्हर्टरला कनेक्ट करून आता पुन्हा आपलं नेट कनेक्ट सुरू करून पुन्हा 1-2 मिनिटात सुरू केलो. जेणेकरून आपली जी कथा चालू आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येणार नाही किंवा भक्तांना जे श्रवणाचा आनंद मिळत आहे त्याच्यामध्ये पण व्यत्यय येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण भविष्यामध्ये लाईट गेली किंवा मध्येच थांबलं, मध्ये थांबलं म्हणजे समजा की आपण लाईट गेलेले आहे आणि 1-2 मिनिटं आपण वेट करा आणि पुन्हा मग आपलं कथा सुरू होईल. ठीक आहे. हरे कृष्ण. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रल्हाद लाददायिने, प्रल्हाद लाददायिने, हिरण्यकशिपुर्वक्षः, हिरण्यकशिपुर्वक्षः, शीलटङ्कनकालये, शीलटङ्कनकालये, हितो न सिंहापर तो न सिंहा, हितो न सिंहा तो न सिंहा, यतो यतो यामित तो न सिंहा, यतो यतो यामित तो न सिंहा, हीन सिंगारुद हीन सिंगार, हीन हीन सिंगानर सिंहमदीं शरणं प्रपदे, नर सिंहमदीं शरणं प्रपदे, तव करकमलवरे नखमद्भुत सिंहा, दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा, केशवदिता नरहरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय विघ्न विनाशक नृसिंहदे, विघ्न विनाशक नृसिंहदे, जय प्रह्लाद नारायण, प्रह्लाद नारायण, प्रह्लाद नारायण, जय प्रह्लाद नारायण, प्रभुपाद 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 प्रभुपाद, नित्य गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल, नित्य गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय. भक्त राशि प्रहलाद महाराज की जय. शील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. हरे कृष्ण.